रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दुखे सारी हरती देवा तुझिया दर्शनी, थकला जीव तरी आळवती तुझला लोचनी. ना चुकला रे नेम वारीचा वारसा चालला, सुफळ जाहला संपूर्ण हा हरी कीर्तन काला. जन्म उभा वेचती वैष्णव हरीच्या चरणासी. वारकरी संप्रदायासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पंढरपूर जवळच्या वाखरी इथं दाखल झाली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बाजीराव विहिरी जवळ माऊलींच्या पालखीचं पारंपरिक रिंगण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडलं. रिंगण म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाहीये, तर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं, समतेचं आणि भक्तीचं एक प्रतीक आहे. माऊलींचा अश्व रिंगणामध्ये वेगानं धावताच ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला. अहो, या क्षणाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात. रिंगणानंतर वारकरी त्या पवित्र मातीचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात आणि या मातीला माऊलींच्या चरणाचा स्पर्श झाल्याचा काहीसा भास या वारकऱ्यांच्या मनी होऊन जातो. अनेक वारकरी ही माती कपाळाला लावून धन्य झाल्याची भावना सुद्धा व्यक्त करतात. वाखरी हे पंढरपूरच्या अगदी जवळचं शेवटचं महत्वाचं मुक्काम स्थान. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माऊलींची पालखी पंढरपुरात प्रवेश करते. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी सुद्धा होते. शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि सामाजिक समतेचा जिवंत वारसा आहे. जात, धर्म, पंथ यांचे भेद विसरून लाखो वारकरी एकाच नामस्मरणात तल्लीन होतात आणि माऊली माऊलीच्या जयघोषात भक्तीचा महासागरात अनुभवतात. आज पंढरपूर जवळील वाखरी इथं भक्तिमय वातावरणात तुकोबांची पालखी सुद्धा दाखल झाली. ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड गजरात वारकरी माऊलींच्या नामस्मरणात तल्लीन झाले. अहो, ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि दिंड्यांचं जल्लोषपूर्ण आगमन सुद्धा पाहायला मिळालं. पाहूयात तरी वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय.